जो बड़े पक्ष वो आते हैं, बाबा साहब संविधान को मानने वाले आते हैं, लेकिन 2024 के इलेक्शन में हम सब लोगों ने नहीं चलेगी, पत्थर से सुप्रीम कोर्ट होश में आओ, जिनको अपने विपक्ष नहीं चलेगी, आवाज दो, आवाज दो। जय भीम। मी ॲडव्होकेट शांताराम मोरे। अभी एक ऑगस्ट 2024ला जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे तो अतिशय दुर्गम निर्णय असून भारतातील संपूर्ण अनुसूचित जाती आणि जमाती ह्या वर्गावर अन्यायकारक असं जजमेंट आहे आणि भारताच्या घटनेनुसार सेपरेशन ऑफ पॉवर हा एक मुद्दा भारताच्या संविधानामध्ये अस्तित्वात आहे। त्यानुसार संविधानामध्ये बदल करण्याचा किंवा संविधानामध्ये काही तरतुदी करण्याचा अधिकार हा पार्लमेंटला दिलेला आहे आणि जे काही कायदे मंडळांनी पास केलेले असतात त्या कायद्याला ते कायदेशीर आहेत, संविधानाच्या चौकटीत आहेत की नाही हे पाहण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे। सदर जजमेंटमध्ये भारतातल्या संपूर्ण SC आणि ST ह्या लोकांवर अन्यायकारक करणारा असा काही मजकूर नमूद केलेला आहे। मित्रहो, ह्या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये जर स्पेशली बोललं गेलं तर महाराष्ट्रामध्ये SCमधून महार या समाजाचा जो प्रगती झालेली आहे ते केवळ आरक्षणामुळे झाली असं म्हणता येणार नाही। आरक्षण हा एक त्यामधला एक भाग आहे, मात्र ह्या समाजाने बाबासाहेब आंबेडकरांचे काटेकोरपणे विचार हे अंमलात आणले। 1956मध्ये जे धर्मांतरण झालं त्यामध्ये 22 प्रतिज्ञा घेतल्या, त्यामुळे ह्या समाजाचं तांत्रिक एक प्रकारचा विकास झालेला आहे। मातंग चांभार हे लोक एकाच नाण्याचे दोन बाजू होत्या, मात्र ते मागे थांबून महाराष्ट्रातल्या महार आणि आजच्या धर्मांतरित बौद्धांचाच विकास का झाला हा एक चर्चेचा विषय ह्या माध्यमातून आज निर्माण झालेला आहे आणि महाराष्ट्रातले तमाम मातंग बांधव आणि चांभार बांधव यांना एक प्रकारची तसल्ली, एक प्रकारचा आनंद मनामध्ये दिसतो आहे, कारण त्यांना आम्हाला काय मिळालं, एक मन आहे की मला काय मिळालं याच्यापेक्षा तुला काय मिळणार नाही यामध्ये त्यांचं स्वारस्य आहे असं मला वाटतं। नेहमीच सांगतेवेळी असं सांगता येईल आपल्याला की आरक्षणाचा फायदा हा केवळ उच्च शिक्षणाच्या नंतरच आपल्याला करता येतो, मात्र काही SC समाजामधले जे काही जे अविकसित घटक आहेत ते शिक्षणापासून वंचितच राहिलेले आहेत। स्वतः त्यांनी शिक्षणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र समाजातला हा बुद्धिस्ट हा एक समाज असा आहे की त्यांनी आपला व्यवसाय फक्त केवळ शिक्षण हात धरल्यामुळे त्यांचा आज जे प्रगती आपल्याला दिसत आहे ते त्यांचा त्याग आहे, त्यांची मेहनत आहे आणि विज्ञानवादी दृष्टिकोन आहे, त्यामुळे आज ह्या समाजाची प्रगती झालेली आहे। काय प्रश्न विचारला? आज हा भारतभर बंद जो पुकारण्यात आला आहे यानंतर काय होईल? हे बघा, सुप्रीम कोर्टाचा हा जो निर्णय आहे हा मंडल आयोग केसमध्ये जो 9 जजेस लोकांनी निर्णय दिलेला आहे त्याला एक प्रकारचं ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने दिलेला आहे। मंडल आयोगाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की ह्यामध्ये गट किंवा अबकड हे वर्गवारी किंवा नॉन क्रिमिलियर हा विषय त्यामध्ये घेतलेला नाही, कारण आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नसून हा सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करण्याचा आणि सामाजिक दृष्टिकोनातून आपल्या नोकऱ्यांमध्ये आणि आपले प्रतिनिधित्व ठेवण्याचा एक प्रकार आहे। त्यामुळे जर हा निर्णय रिव्ह्यूमध्ये बदलला गेला नाही तर भारतातील तमाम SC STचा वर्ग जो आहे हा एकवटून ह्या निर्णयाच्या विरुद्ध अशाच पद्धतीचे आंदोलन निर्माण होतील आणि भारतामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि परिणामतः माननीय न्यायालयावर सुद्धा येईल।